निर्णय राज्य शासनाने UDCPRमध्ये घेतलेले आहेत. UDCPR हा वारंवार अमेंड होत गेला आणि FSIचे दरवाजे हे जास्तीत जास्त खोलायला लागले. FSIचे दरवाजे हे फक्त नुसते खोलत नाही, तर त्याबरोबर सुविधेंवरती, लोकांच्या मूलभूत अधिकारांवरती तेवढा ताण घेऊन येतो. त्यामुळे तो दरवाजा किती खोलायचा याला काहीतरी बंधनं असली पाहिजे. कशासाठी खोलावा त्या देखील काहीतरी विचार हवा. पण सरसकट प्रत्येक बाबीसाठी जास्तीचा FSI दिला तर त्याचा शहरावरती एवढा ताण वाढेल की शहरामध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे नॉर्मल रिडेव्हलपमेंट हे चालू आहे, चालू असलंच पाहिजे, कारण की पुनर्विकास करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्या माध्यमातून जो FSI भेटतो त्या माध्यमातून नॉर्मल बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट होतो. राज्य सरकारने URSच्या माध्यमातून स्लम एरिया किंवा जिथे इलिगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्यामध्ये त्यांना रेग्युलाइज करण्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर दाटीवाटीचं क्षेत्र म्हणजे त्यामध्ये घरापर्यंत गाडी, काही फायर ब्रिगेड अशा बिल्डिंग जसं गावठाण एरिया, झोपडपट्टी, LIG एरिया अशा जागांसाठी URS लावण्याचं आलं. तशा लोकांनी एकत्र येऊन करण्यासाठी जास्तीचा FSI देऊन तो इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यामध्ये आहे. असे क्षेत्र जास्त नाही आहेत पण ती आहेत. अशा भागाला सर्वप्रथम हा URS लागला पाहिजे. पण अशा जागेना लावण्यापूर्वी नियोजित असलेल्या भागामध्ये जिथे आपला रिडेव्हलपमेंट ही लागू होऊ शकतो अशा ठिकाणी जर लावला तर त्या ठिकाणी जिथे आवश्यक नाही तिथे लोकसंख्येचा जास्त भार, घनता ही वाढण्याची शक्यता आहे. URS ही अपवादात्मक म्हणजे रेअर केसमध्ये जिथे आवश्यक आहे तिथेच वापरली गेली पाहिजे. जर ती सर्वत्र वापरली गेली तर त्याचा ताण पेलण्याची क्षमता कुठल्याच शहरामध्ये त्या ठिकाणी नाही. नवी मुंबई शहर हे सुनियोजित आणि पायाभूत सुविधांमधून सज्ज शहर आहे. पण अशा प्रकारचा अनियंत्रित विकास सुरू झाला तर ते देखील पेलण्याची क्षमता नवी मुंबई शहरामध्ये नाही आहे. त्यामुळे आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे की अर्बन रिन्युअल स्कीमचा फायदा हा तिकडच्या नागरिकांना झाला पाहिजे आणि तिकडच्या शहरी भागाला झाला पाहिजे, जेणेकरून रस्त्याचे नवीन जाळे तयार होणं, अर्बन रिप्लॅनिंग होणं, नोडल रिप्लॅनिंग होणं, या दृष्टीने प्लॅन हा आयुक्तांमार्फत तयार केला गेला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट स्कीमसारखी, सुधारणा योजनेसारखी चॅप्टर्स आपल्या महानगरपालिका ॲक्टमध्ये आहेत. अशा प्रकारे सोसायटीकडून जर प्रस्ताव आले तर तो फक्त लाभ सोसायटीमध्येच राहून जाईल, पण तो लाभ सोसायटीला भेटण्याच्या ऐवजी त्या विकासकाला त्याचा जास्त लाभ त्या ठिकाणी जातोय अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे लोकांचं घरांची पुनर्निर्माण व्हावे ही भावना आहेच आणि त्यासाठी मोठी घरं भेटावी यासाठी वेगळी एखादी योजना आणावी अशा प्रकारचं आम्ही सांगितलेलं आहे. विकासकाच्या प्रस्ताव न येता तो प्रस्ताव आयुक्तांच्या मार्फत व्हावा. स्वयं पुनर्विकास किंवा अशा बिल्डिंगसाठी वेगळी योजना आणून जर जास्त क्लस्टरमध्ये बिल्डिंग एकत्र येत असतील तर त्यांना अफाट FSI नाही तर आवश्यक तो FSI वाढवून देण्याची तरतूद त्या ठिकाणी करावी, जेणेकरून शहराच्या नियोजनाचा, शहराचा सोयीसुविधेचा गणित आहे ते बिघडणार नाही आणि भावी पिढींना, आपल्या भविष्याला त्या ठिकाणी सुनियोजितेच्या वाटचालामध्ये काही अडथळा येणार. बघा, सिम्प्लेक्स घरधारकांना मोठी घरं भेटावी ही आमची धारणा आहे. क्लस्टरनी एकत्र यावे ही आमची धारणा आहे. पण क्लस्टरचा वापर हा फक्त अधिकचा FSI भेटून विकासकाचा नफा वाढवावा यासाठी आमचा विरोध आहे. कारण की नफा विकासकाचा वाढेल, लोकसंख्या त्या बिल्डिंगची वाढेल आणि त्याचा ताण हा नवी मुंबईच्या इतर शहरावरती, इतर नागरिकांवरती पडणार आहे. त्या सिम्प्लेक्सच्या लोकांना आता जरी नॉर्मल रिडेव्हलपमेंट केलं तरी तेवढ्याच साईजची घरं भेटणार आहेत. हा एवढा आटापिटा कशासाठी चालू आहे तर फक्त बिल्डरला जास्त नफा भेटावा आणि त्या नफ्यामधून काहीतरी कट जास्त भेटावा या दृष्टीने चालू. जर नॉर्मल रिडेव्हलपमेंटसाठी गेले तर मला वाटतं चांगल्यापैकी नफा देखील आहे, पण त्यांचं नफ्यासाठी त्यांना भूक जास्त मोठी आहे. त्यामुळे नफा जास्त कसा भेटू शकतो तर जास्त FSI वाढवल्यामुळे भेटू शकतो.
आणि त्या माध्यमातून त्यांचं कार्य चालू आहे. तर जिथे लोकांची जी पुनर्निर्माणाचं जो धैर्य आहे ते नॉर्मल डेव्हलपमेंटमध्ये पूर्ण होऊ शकतो, तर तिकडे URS लागून त्या भागाला काहीच फायदा होणार. त्याचबरोबर घनसोळी भागामध्ये इतर क्षेत्र URS पात्र आहेत, त्यांना सर्वप्रथम न घेता जे URS शेवटी त्याला ऑप्शन ठेवू शकतो अशा भागाला घेतल्यामुळे जे पात्र आहेत, भविष्यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी संपली तर ते पात्र जे लोक आहेत त्यांना घेण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि ताण जास्त अधिक वाढेल. त्यामुळे फक्त FSI वाढण्यासाठी अशा प्रकारे US मध्ये जाणं हे चांगलं नाही. मी आयुक्त महोदयांना विचारलेलं आहे की आपण याचा अभ्यास केला आहे का, की घनसोळी भागामध्ये घनसोळी गाव असो, इतर कुठलं क्षेत्र जे दाटीवाटीचं आहे जिथे URS लागू शकतं, किंवा आता जे सिडकोने प्लॉट विकल्यात तिथे देखील 4 FSI लागू झालेलं आहे, तर त्या नोडची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? आता त्या नोडला फक्त 2च मला वाटतं 3च एंट्री एक्झिट पॉईंट आहेत. या ठिकाणी जवळजवळ 80 लाख फूट स्क्वेअर फीट बांधकाम होणार आहे. त्याच्यातलं मला वाटतं 20 ते 25 लाख फूट हे रहिवाशांना असणार आहे, बाकीचं स्क्वेअर फूट हे विक्री योग्य असणार आहे. त्यामध्ये किती लोकसंख्या, किती घरं बनतील, त्या प्रत्येक घराला एक एक गाडी असेल, ती गाडी रस्त्यावरच पार्क होतील किंवा रस्त्यावर जेव्हा निघतील तेव्हा गाडी पुढे जाणारच नाही, एवढ्या प्रकारची ट्रॅफिक होईल. तर अशा प्रकारे अनियोजितपणाला आपल्याला जायचं आहे का? आपला उद्दिष्ट लोकांना मोठी घरं भेटण्याचं आहे, पण त्यासाठी हा उपाय नाही. आणि या दृष्टीने आपण URSच्या ऐवजी मोठी घरं भेटायला दुसरी योजना त्या ठिकाणी आणावी अशी विनंती केली. राज्य शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही इम्पॅक्ट असेसमेंटची देखील एजन्सी त्या ठिकाणी केलेली आहे. आता तुम्ही सर्व, आम्ही सर्वजण हे जे न्यूज बघतायत हे सर्व या शहराचे नागरिक आहोत. आपण या शहरातून सोडून जायची कोणाची इच्छा नसेल तर या शहरावरती ज्या सुखसुविधा आहेत, जसं मी बोलावलं की आपण अंथरूण बघून पाय पसरलं पाहिजे, तर अंथरूण आपलं ही शहराच्या सुखसुविधा आहेत आणि पाय पसरणं म्हणजे FSI किती वाढवायचा आहे. जर आपण अफाट FSI वाढवत बसलो तर अंथरूण आपल्याला तोकडं पडणार आहे, त्या सुखसुविधा आपल्याला तोकडा पडणार आहेत आणि त्या सुखसुविधांपासून आपल्या सगळ्या नागरिक जे आता राहत आहेत त्यांना मुकावं लागणार आहे. लोक फक्त जिवंत राहतील, त्यांचा जगण्याचा अधिकार हा मुकणार आहे. त्यामुळे या फक्त सोसायटीच्या माध्यमातून नाही तर सर्व नवी मुंबई शहराचा एकात्मिक विचार करायचा झालं तर अशा पद्धतीचा FSI आपल्याला घातक आहे. लोकांना जर घरं मोठं भेटत असतील, लोकसंख्या आटोक्यात आणून, तर तशा प्रकारची योजना आम्ही घेऊन येऊ आणि त्यांना लोकांना जो मोठ्या घराचा न्याय देखील आम्ही आणू. आणि आता स्थगिती दिलेली आहे, विनंती केलेली आहे राज्य शासनाकडे. आम्ही विनंती केली पहिला की अशा प्रकारे तुम्ही स्थगिती द्या, तर राज्य शासन त्यावरती निर्णय घेईल. आणि आम्ही देखील मर्यादा आयुक्त महोदयांना घालून दिलेल्या आहेत कलम 68 अन्वये, महानगरपालिका अन्वये, की त्या मर्यादा घालून दिल्यात की अशा प्रकारे कारवाई करू नये. जर यामध्ये जर पुढे जातील तर आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. शिवाजी महाराजांनी 400-450 वर्षापूर्वी इम्पॅक्ट असेसमेंट करण्याला सांगितले की उंदक पाहुनी किल्ला बांधा, म्हणजे पाण्याची व्यवस्था पहिला बघा आणि नंतर किल्ला बांधा. आवश्यकता असेल तर वेगळ्या व्यवस्था करा. पण आपल्याकडे फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फक्त जय जयकार करायचा, जयंती साजरी करायची, पुतळे बांधायचे, पण त्यांनी जी शिकवण दिली त्याचा कुठलाच बोध त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. त्या 450 वर्षापूर्वी जर छत्रपती शिवाजी महाराज याचा विचार करू शकतात तर आपल्याला देखील राज्यकर्ता म्हणून याचा विचार केला पाहिजे. फक्त FSI देऊन चालणार नाही, फक्त बिल्डिंगी खाली त्याच्यामध्ये जीव ओतायचं काम करायला लागेल. आताच खारघरमध्ये काही घटना घडल्या, लोक बोलायला लागली फ्लॅट परत घ्या, पाणी द्या. ही बाब भविष्यात आपल्याला निश्चितच अशा प्रकारे चालू राहिलं तर बघायला भेटेल. आपण फक्त बिल्डिंगी बांधतोय पण त्यासाठी काहीच नियोजन त्या ठिकाणी करत नाही. पण नवी मुंबई महापालिका एकमेव महापालिका आहे ज्यांनी लोकांचा विचार करते, जो नागरिकांचा विचार करते. त्यामुळे कवितेच्या माध्यमातून मी सांगितलं की नवी मुंबई महापालिका कशा प्रकारे विचार करते, इकडचं नेतृत्व कशा प्रकारे विचार करतं. लोकांना मोठे घर भेटायची निश्चितच गरज आहे, पण त्यासाठी URS हा पर्याय नाही. त्या माध्यमातून दुसऱ्या योजना घेऊन येऊन आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करू. नवी मुंबईमध्ये
काही दलाल फिरतात आणि त्या दलालांच्या माध्यमातून अशा प्रकारचे डेव्हलपमेंट होतात. आता जर तुम्ही महानगरपालिका ॲक्ट खोलाल, तिथे इम्प्रूव्हमेंट स्कीम, सुधारणा योजना म्हणून एक चॅप्टर आहे, तुम्ही वाचा. त्यामध्ये एक प्रोसेस आहे. अशाच प्रकारे दाटीवाटीचं क्षेत्र, जिथे रस्ते कमी आहेत, अशा क्षेत्रांना सुधारणा करण्याची, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी नागरी योजना त्या ठिकाणी तयार करण्याचा तो चॅप्टर आहे. त्यामध्ये ती योजना आयुक्तांनी तयार करायची, स्थायी समितीकडे पाठवायची, महापालिका मंजुरी देईल, महापालिकेनंतर महापालिकेच्या वतीनं आयुक्त राज्य शासनाकडे सुपूर्द करतील. पण सर्व हा भाग UD डिपार्टमेंटचा, हा नगर रचनाचा स्वतःकडे ठेवण्यासाठी कमिशनर ही एकमेव ऑथॉरिटी त्यामध्ये नेमली. त्यामध्ये काही दलाल ही बघा, फक्त काही सोसायट्या URS मध्ये पात्र होण्यासाठी UDCPR मध्ये अमेंडमेंट करून घेऊन येतात. तर निश्चितच किती चिंता अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला आहे ते बघून घेतलं पाहिजे. हा काय निर्णय लोकांच्या हितासाठी नाही घेतला तर कशासाठी घेतला ते तुम्ही बघून घ्या. आता तुम्ही जर बघाल URS मध्ये 3 URS का 4 URS मला वाटतं प्रस्ताव सादर झाल्यात, त्या URSचा सल्लागार एकच व्यक्ती कोणतरी आहे. त्यामुळे अनाऊन्स होण्याच्या आधीच काय ना काय माहिती पडतं की अशा प्रकारचं धोरण येणार आहे. तशाच प्रकारचा अप्रोच सोसायटीवाल्यांना करून टेलर मेड UDCPR बनवण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. आणि त्याचा भुर्दंड हा नवी मुंबईच्या जनतेला भोगावा लागेल आणि तो आम्ही कधीच भोगू देणार नाही. त्यासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ती निर्णय नवी मुंबई महापालिका लोकांच्या हितार्थ, लोकांच्या सुखसुविधावरती हल्ला न हो. आज नवी मुंबई शहर जगण्यासारखं शहर आहे, पण या शहराचं राहणीमान सोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला दिसतो. बघा, काही दलालांच्या UDCPR येण्याच्या आधी काही गाड्या होत्या आणि UDCPR आल्यानंतर कुठल्या गाड्या आल्या तुम्ही बघून घ्या. पण सायंटिफिक अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी. जसा क्रिसिल होता, तर क्रिसिलनी सांगितलं 28 लाख लोकांना पाणी पुरेल, पण त्यांचं अनुमान हा 135 लिटर पर पर्सन वर असेल. पण आताच पाण्याची टंचाई त्या ठिकाणी होत आहे. आपण सिडकोला पाणी देतोय, आपण स्वतः पाणी प्यायचं आणि लोकांना ताणलेलं ठेवायचं अशी भूमिका नाईक साहेबांची नाही आहे. नाईक साहेब हे पूर्ण नवी मुंबई शहराला कुटुंब मानतात, एक घर मानतात. त्यामुळे त्याचं नियोजन हे मनापासून प्रत्येक पावलावर करतो. त्यामुळे नाईक साहेबांच्या नेतृत्वावरती नवी मुंबईकर विश्वास ठेवतात. त्यामुळे इकडचं बजेटचं नियोजन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं नियोजन हे नाईक साहेब त्या ठिकाणी करतात. आता इम्पॅक्ट असेसमेंटच्या माध्यमातून भविष्यात काय गरज पडेल त्याची आपण जाण करू आणि किती आपण ती गरज पुरवू शकतो आणि त्या अनुषंगानेच आपण पाय पसरवूया अशा प्रकारचा निर्णय भविष्य काळात घेऊ. त्यामुळे पाय पसरण्यासाठी आपल्याला लिमिटेशन असणार आहेत आणि त्याचा किती पाय पसरवा त्याचा अंदाज त्या ठिकाणी असणार आहे. आणि पाय कोणी पसरावे, क्षमता जी असते ती कोणाच्या वाट्याला द्यायची त्याचा निर्णय देखील घेतला पाहिजे. त्यामुळे जिथे सगळ्यात पहिला आवश्यकता आहे, जे सगळ्यात वंचित आहेत त्यांना पहिला प्राधान्य देऊनच ते केलं पाहिजे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. प्रशासन, मला आयुक्त महोदयांच्या चेहऱ्यावरूनच वाटलं की ते अशा प्रकारच्या निर्णयापासून नाखुश होते. त्यांचे हात बांधले गेलेले आहेत. त्यांच्यावर कदाचित दबाव देखील असेल की त्यांना URS मध्ये काही क्रायटेरिया आहेत त्या पूर्ण करायला लागतात. पण अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेपामुळे काही गोष्टी होतात, तर त्यांचं देखील न आवडणाऱ्या गोष्टी देखील त्यांना करावे लागत. त्यामुळे चांगल्या प्रकारे नियोजन करूनच त्या ठिकाणी झालं पाहिजे. प्रशासनाची व्यथा आम्ही समजू शकतो, पण निश्चितच त्यांनी चांगल्या गोष्टीच्या बाजूने निर्णय दिला पाहिजे. आणि महापालिका देखील आम्ही सत्ताधारी म्हणून या दृष्टीने पावलं टाकत होता. जिकडे चुकीचं होताना दिसत असेल तिकडे आवाज उचलण्याचं आम्ही काम करतो. आता हा आम्ही जो पत्र पाठवणार आहोत आम्ही मुख्य सचिवांना पाठवणार आहोत. यापुढे नवी मुंबई महापालिका UD डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार करणार नाही. यानंतर नवी मुंबई महापालिका ही राज्य शासनाशी पत्रव्यवहार करेल.
राज्य शासन म्हणजे UD डिपार्टमेंट हे महापालिकेला माहीत नाही. त्यांच्या रूल ऑफ बिझनेसमध्ये आम्ही मुख्य सचिवाला पत्र दिल्यानंतर ते मुख्य सचिव UD डिपार्टमेंटला माग करतील. मुख्यमंत्री महोदयांकडे देखील ती प्रत असेल. आणि जो कायद्याने अधिकार दिलेला आहे, शेवटी कायदा बनवणारी, महापालिका ॲक्ट बनवणारी यंत्रणा ही राज्य शासन आहे. महापालिका स्वायत्त आहे. महापालिका काही निर्णय घेते ही आपल्या अधिकारात घेते. जिथे जिथे कुठे राज्य शासन, जास्त करून UD डिपार्टमेंट आपल्या कायद्याचा गैरवापर करेल, आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या हिताच्या विरुद्ध काम करेल, तिथे तिथे आम्ही नवी मुंबई महापालिका राज्य शासनाच्या विरुद्ध म्हणजे UD डिपार्टमेंटच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाईल. आणि तुम्हाला एक सांगतो, त्या ठिकाणी कोर्टामध्ये ती जो सूट दाखल करायला लागते ती कमिशनरांनाच दाखल करायला लागते. तो कायद्याने तसा अधिकार नवी मुंबई प्रत्येक महापालिकेला दिलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी खरं म्हणजे कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, कायदा बघितला पाहिजे आणि कायद्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी नाही. आयुक्त हे राज्य शासन नियुक्त महापालिकेचे कर्तव्य बजावण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी आहेत. काही प्रॅक्टिस वर्षानुवर्षे चालू होत्या, पण आता कायद्याचं राज्य त्या ठिकाणी आपण आणलेलं आहे. अनेक बाबीसाठी आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहोत. त्यामध्ये कोर्टातून देखील आम्हाला उचित न्याय तो भेटून राहील. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.